पुष्पेंद्र कुमार नावाचा 26 वर्षाचा युवक वेल्डिंगचं काम करत होता 2 महिन्यापूर्वी। काम करत असताना कुठलेही सेफ्टी नाही। आंतरराष्ट्रीय आमची टाटा मोटर्स फाउंड्री कंपनी चिंचवडची, लहान बाळ आहे बघा, त्याचं आलं इथे, हे बघा हे बाळ, आणि ती त्याची बायको, तिचे वडील आले। संपूर्ण जॉब अंगावर पडला, जॉब अंगावर पडला त्या मुलाच्या 26 वर्षाच्या, आणि शरीराचा ओळखण्यासारखा एकही भाग राहिला नाही। पूर्ण चेंदा मेंदा, पूर्ण प्रकरण दाबून टाकलं। पोलिसात गेले, ते म्हणले बसून मिटवा। तिच्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना बोलवून घेतलं, हिला काही पत्ताच नाही। सासू सासऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना 5 लाख रुपये दिले, आणि त्यांच्याकडून हिचं खातं मागून घेतलं, अकाउंट नंबर, आणि हिला 1 लाख रुपये टाकले, आणि मिटलं म्हणून हिच्या सासू सासऱ्यांचे, म्हणजे ते मुलगा वारला त्यांच्या सह्या घेतल्या, मिटलं सगळं। ह्या सर्व केसेस आम्ही डिपार्टमेंटला दिल्या, कामगार विभागाला दिल्या, हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंटला दिल्या, पोलिसांना दिल्या। कुणीही कुठलाही आजपर्यंत न्याय दिला नाही। हजारो कामगार या पद्धतीने ही तो उदाहरणं दिलीत मी, आणि त्यामुळं उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे गेलो, त्यांना प्रत्येक स्वतंत्र निवेदन दिलं, सर्व स्टोऱ्या दिल्या, आणि त्यांना सांगितलं आता सरकार आपण आहात, संविधानिक पदावर आपण आहात, आपण बैठक लावावी आणि न्याय द्यावा। आश्चर्य वाटेल, या सगळ्या बैठकांना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी बोलवलं। फक्त तुळजापूर देवस्थानचे व्यवस्थापक आले, बाकी कंपन्यांनी सगळ्या HR लोकांना पाठवलं। ज्या HR ना कुठलाही अधिकार नाही, त्यावेळेस अध्यक्ष भडकले। अण्णासाहेब बनसोडे साहेब म्हणले, अरे मी विधानसभेचा उपाध्यक्ष आहे, बैठकीला मालकांनी यायला पाहिजे, एवढ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत, आणि तुम्हाला कुठलेच राईट्स नाही आहेत, अधिकार नाही आहेत, तुम्ही कसं बैठकीला आलात? मालक हजर पाहिजेत। त्यानंतर त्यांनी सगळ्या प्रकरणाच्या चौकशा कराव्यात, आणि 8 दिवसामध्ये अहवाल मला सादर करावा, आणि जे मालक आज उपस्थित नाहीत त्या सगळ्या मालकांना सरकारच्या कामामध्ये सहकार्य केलं नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावले, म्हणून पोलिसांनी त्यांना पुढच्या तारखेला बैठकीला घेऊन यावं असा आदेश देणारा पहिला मी उपाध्यक्ष बघितलेला आहे, आणि तो आपल्यातला आहे, याचं मला गर्व आहे। खरं तर इतक्या दिवसात आम्हाला एवढं हे नाही, पण तो अभिमान वाटला की कुठंतरी आता हे आवाज जो आहे तो आपला त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचतो आहे। आणि यामध्ये त्यांनी तुळजापूर देवस्थानचे मला म्हणजे म्हणून असं पण म्हणू शकतो की मीडियामध्ये काय गेला आणि तुला न्याय देणार होतो, म्हणजे न्याय द्यायच्या पूर्वी तू मीडियामध्ये आला तर काय आक्षेप घेऊ शकतात? काही संबंध आहे, घटना घडली हे सत्य आहे, ती लोकांसमोर मांडली आम्ही, त्यात काय तेव्हा। उलट त्यांनी ही घटना आम्हाला काही म्हणले नाही की लपवा वगैरे। टाटा मोटर्स आहे, रतन टाटांच्या संस्कृतीनं वाढलेली कंपनी आहे, ते असे विचार काही करणार नाहीत याची खात्री आहे आम्हाला। आता नियमानुसार आम्ही तर पहिलं म्हणलं 50 लाख रुपये पहिले द्या त्यांना, आणि पेन्शन चालू करा। महागाई निर्देशांकानुसार 25,000 रुपये मागणी केलेली आहे तिथेच। आता ह्या सगळ्या आता वाचलेल्या मी नावं दिली ना आता सगळं त्याच्यात। सगळ्यात महत्वाचं आता नवीन धोरणानुसार कुठल्याही मालकाला जरी त्याच्या हलगर्जीपणामुळे माणूस मिळाला तरी मालकावर गुन्हा दाखल करायचा नाही। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पूर्वी दाखल होत होता। हा, मोटरसायकलवरनं स्वतः पडला तर तो गुन्हा दाखल होईल, पण कंपनीत मिळाला तर त्याची दखल घ्यायची नाही, पाहिजे तर भट्टीत टाकून द्या, कळून पण देऊ ना। आकस्मिक
आकस्मिक अपघाती त्याच्या हलगर्जीपणा मिळाला म्हणून पण सांगत असतील. त्यात उल्लेख असतो ना भाऊ, म्हणजे कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये असं त्याचं meeting झालं म्हणून. आता यामध्ये प्रिमायसेस मध्ये झालेलं आहे हे सत्य आहे, त्यांनी अमान्य केलेलं नाही. कंपनीत झालाय आमच्या अपघात हे त्यांनी मान्य केले. पोलिसांनी तक्रार पण झाली, पोलिसांनी त्याचा पंचनामाही केलेला आहे. निश्चित नाही, त्यांनी कंप्लेंट घेतली ना पोलिसांनी, पण त्याच्यावर त्याला काही करावं, मालकाला मॅनेजमेंटला कोण जबाबदार आहे, ठेकेदार आहे का कोण, त्याच्यासाठी का नाही हे बाळ घेऊन जातो ते लेके जा बाहेर. कोर्टाचा आदेश मानला नाही, तसं समजा आताचा आदेश जर नाही मानला पुढची दिशा काय? सरकार ठरवेल ना पुढं काय दिशा ते. मग आम्ही तर डायरेक्टच अपील करू ना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं मॅनेजमेंटवर. हो, या मुलींची कधी पुढची hearing कधी आहे टाटाची? 11 तारखेला 12ला मग निर्णय झाला की आम्हाला सगळ्यांना बोलवा. आपल्याला परत 12ला बोलवेल मी, सगळे निर्णय होतील ते. काय विषयावर? हो हो नक्की. 8 दिवसात अहवाल द्या असं मी म्हणते. हो, ते लेबर कमिशनर होते का मग सचिव होते, कोण होते? महाराष्ट्राचे कामगार सचिव होते, महाराष्ट्राच्या कामगार खात्याचे आयुक्त होते. ते meeting होते. हो हो 8 दिवसात अहवाल द्या. हो हो कुणाला सांगितलं? सगळ्यांना सांगितलंय, त्यांना हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंटला सांगितलंय, पोलिसांना सांगितलंय, कारण ह्या सगळ्यांची जबाबदारी आहे ही, सगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी, सगळ्यांना सांगितलंय. हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये होता का परमनंट होता याचा अहवाल कामगार विभागाने द्यावा, लायसन होतं का, कंत्राटदाराकडे काय होता, हा सगळा अहवाल कामगार विभागाकडून मागवलेला आहे. हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंट जे आहे, आरोग्य सुरक्षा संचालनालय, त्यांच्या डायरेक्टर पण होते, त्यांना सांगितलेलं आहे की अपघात झाला याचा पंचनामा, याच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई केली, सेफ्टीचे सर्व नॉर्म्स पाळले होते का कंपनीनं, या सगळ्याचा अहवाल तिथे मागितलेला आहे. हो, कामगार मंत्री पण होते ना बैठकीला. नाही, आता स्वतः संविधानिक पदाचा अध्यक्ष असल्यावर कामगार मंत्र्यांची काही आवश्यकता नसते. हे स्वतः घेऊ शकतात का निर्णय. हो, बैठक झालेली आहे. हा, बैठक लावली होती. बैठक कामगार संघटनेला बळ देण्यासाठी आहे, आज स्वतःच्या उपाध्यक्ष कामगार संघटना आहे तिला वाढवण्यासाठी आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे ते रोज वेगवेगळ्या प्रश्नांवरती बैठका लावत आहेत. हा फक्त माझा नाही, उद्या तुम्ही जरी घेऊन गेला एखादा प्रश्न तर त्यावर ते लावतील असं व्यक्तिमत्व आहे. आता हा एका पत्रकार बडगुजर साहेब आहेत, त्यांनी आणला होता विषय हा की असं असं मी पण जातोय, मी फिरतोय, पण मला कोणी मदत करत नाहीये. भाऊ, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा. मी हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंट, पोलीस खातं सगळ्यांना मी पत्र दिलं, ते ना ऐकलं. मग यांच्याकडे मी ही की तुम्ही बैठक लावा आणि बोलवून घ्या कंपनीला. त्यामुळे हे काही संघटनेचे सभासद नाही आहेत ते, आणि कुणालाही मदत करायची असेल तर त्यासाठी संघटना वाढावी वगैरे काही नाही. आपण आता इथे आमचे स्वानंद राजपाटक बसलेले आहेत, संघटनेचे आमच्या मान्यवर आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी. रस्त्यावर पडलेला रुग्ण असेल, घरात अपघाती पडला असेल, गाडीवर पडलेला असेल, ब्रेन स्ट्रोक असेल, काही असेल, तरी रोज 2-3 रुग्णांना ते नेऊन ऍडमिट करत असतात. सगळं ही एक सेवा आहे, यात संघटनेचं बळ वगैरे काही नाही. संघटनेचं बळ हे त्यांच्या पाठीशी उभं करतो आम्ही सर्वसामान्यांच्या. इथं प्रत्येक व्यक्ती बसलेली आहे, हे विद्यार्थी चळवळीत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना सपोर्ट करतात. दीपक शेठ आमच्या हॉटेल व्यावसायिकांना सपोर्ट